निवडणुका जवळ आल्या की शेअर बाजाराचं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर आज आपण याच गुंतागुंतीच्या नात्याबद्दल बोलणार आहोत, भारतीय निवडणुका आणि शेअर बाजार. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो, पुढच्या निवडणुकीमुळे मार्केट क्रॅश तर नाही ना होणार, खरंय ना? चला, ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण थोडं इतिहासात डोकावून पाहूया. ओके, तर पुढे जाण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया, ती म्हणजे राजकीय स्थैर्य. आता राजकीय स्थैर्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर असं सरकार ज्याला स्पष्ट बहुमत मिळालंय, जे आपला पूर्ण कार्यकाळ टिकू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या धोरणांमध्ये एक प्रकारचं सातत्य ठेवू शकतं. पण एक मिनिट, बाजाराला निवडणुकांशी इतकं काय घेणं देणं आहे? म्हणजे मार्केटला काय फरक पडतो? फरक पडतो कारण शेअर बाजार हा नेहमी भविष्याचा विचार करतो. तो एक प्रकारचा भविष्यवेत्ता आहे. गुंतवणूकदार नेहमी पुढचा विचार करून पैसे लावतात आणि जेव्हा राजकीय स्थैर्य असतं तेव्हा त्यांना पुढे काय होणार, कोणती धोरणं येणार याचा अंदाज लावणं खूप सोपं जातं. हे समजून घेण्यासाठी आपण थेट इतिहासात जाऊया आणि दोन अगदी वेगवेगळ्या कालखंडांची तुलना करूया. एका बाजूला आहे स्थैर्य आणि दुसऱ्या बाजूला आहे अस्थिरता. बघूया काय फरक पडतो ते. सुरुवात करूया 1991 सालापासून. हा तो काळ होता जेव्हा एका स्थिर सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली. तर 1991च्या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आणि या राजकीय स्थिरतेमुळेच LPG म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांसारख्या मोठ्या सुधारणा शक्य झाल्या. गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला. पहिल्यांदाच FIIs म्हणजे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारात आले आणि याचा परिणाम काय झाला? बाजारात एक जबरदस्त लाँग टर्म तेजी आली. आणि आकडा बघा, तब्बल 60%. 1991च्या निवडणुकीनंतर पुढच्या एका वर्षात निफ्टीने जवळपास 60%चा परतावा दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की राजकीय स्थैर्य आणि धाडसी आर्थिक सुधारणा हे मिश्रण बाजारासाठी किती फायदेशीर ठरू शकतं. आता याच्या एकदम उलट चित्र बघूया. जाऊया 1996-98च्या काळात. हा काळ होता राजकीय अस्थिरतेचा, गोंधळाचा आणि अनिश्चिततेचा. या काळात काय झालं? कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. आघाडी सरकारांचा खेळ सुरू झाला. विचार करा, फक्त 2 वर्षांच्या काळात देशाने 3 वेगवेगळे पंतप्रधान पाहिले. साहजिकच धोरणांमध्ये काही सातत्य नव्हतं. आज एक निर्णय, उद्या दुसरा. यामुळे गुंतवणूकदार खूप सावध झाले आणि बाजार एकाच जागी अडकून पडला. आणि याचा परिणाम? आकडा बघा, जवळपास 0%. 1996च्या त्या अस्थिर काळात निफ्टीने जवळजवळ काहीच परतावा दिला नाही. कुठे 1991चं +60% आणि कुठे हे 0. यावरून स्पष्ट होतं की बाजाराला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. तर आत्तापर्यंतची गोष्ट एकदम सरळ वाटतेय नाही का? स्थैर्य असेल तर मार्केट वर, अस्थिरता असेल तर मार्केट खाली. पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. कधी कधी इतिहास आपल्याला अनपेक्षित धक्के देतो आणि इथे फक्त देशांतर्गत राजकारणच नाही तर बाहेरचे घटकही महत्त्वाचे ठरतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 2004 सालची निवडणूक. सगळ्यांना वाटत होतं की NDA सरकार सहज जिंकेल, पण निकाल आला अनपेक्षित. UPA सत्तेत आली. या अनपेक्षित निकालामुळे बाजारात सुरुवातीला प्रचंड भीती पसरली. अक्षरशः एका आठवड्यात सेन्सेक्स 15% कोसळला. पण मग काय झालं? बाजाराच्या लक्षात आलं की सरकार बदललं असलं तरी आर्थिक सुधारणांचा वेग थांबणार नाहीये. आणि हे कळताच मार्केटने अशी काही उसळी घेतली की 2004 ते 2007 पर्यंत एक प्रचंड मोठी तेजी बघायला मिळाली. यातून एक मोठा धडा मिळतो. तो म्हणजे बाजाराची सुरुवातीची घाबरलेली प्रतिक्रिया ही नेहमीच अंतिम नसते. बाजार अखेरीस हेडलाईन्सच्या पलीकडे पाहतो आणि धोरणांमध्ये सातत्य आहे की नाही हे तपासतो. अच्छा, तर मग असं म्हणायचं का की एकदा स्थिर आणि स्पष्ट बहुमत मिळालं की बाजारासाठी ती एक गोल्डन तिकीटच असतं, म्हणजे सगळं काही छानच होणार? नाही, इतकंही सोपं नाहीये. आणखी एक मोठा फॅक्टर आहे. तो फॅक्टर आहे जागतिक घटना. कधीकधी देशात सगळं आलबेल असतं, स्थिर सरकार असतं, पण जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात काहीतरी घडतं आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. उदाहरणार्थ 1999 साली आपल्याकडे स्थिर NDA सरकार होतं, पण जागतिक स्तरावर .com बबल फुटला आणि त्याचा परिणाम आपल्या बाजारावरही झाला. तसंच 2019मध्ये पुन्हा एकदा NDA बहुमताने सत्तेत आलं, पण काही महिन्यांतच कोविड-19 महामारी आली आणि संपूर्ण जगासोबत आपला बाजारही कोसळला. ओके, तर आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या घटना पाहिल्या. आता या सगळ्याला एकत्र जोडून बघूया. गेल्या 3 दशकांचा डेटा आपल्याला एक मोठा आणि स्पष्ट पॅटर्न दाखवतो. हा टेबल बघा, इथे सगळं स्पष्ट दिसतंय. 1991 स्थिर सरकार, 60% परतावा.
1996 अस्थिर सरकार 0% परतावा. पुढे बघा, 2009 मध्ये स्थिर सरकार आलं, परतावा 75%. 2014 मध्ये स्पष्ट बहुमत, परतावा 30%. हा डेटा आपल्याला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय, सरकार स्थिर असेल तर बाजाराची कामगिरी चांगली राहण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच आपण जर बाजाराचं एक स्कोअर कार्ड बनवलं तर ते असं काहीतरी दिसेल. बाजाराला काय आवडतं? पूर्ण कार्यकाळ चालणारी सरकारे, स्पष्ट बहुमत आणि सुधारणा करणारी धोरणं. आणि बाजाराला काय नाही आवडत? त्रिशंकू संसद, धोरणांमधला गोंधळ आणि आघाडी सरकारमधली अस्थिरता. अगदी सोपं आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण नक्की काय शिकलो, किंवा असं म्हणूया की यातून मिळणारे महत्त्वाचे टेकअवेज कोणते आहेत? सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा, बाजारासाठी कोणता पक्ष सत्तेत आहे यापेक्षा सरकार स्थिर आहे की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. दुसरं, निवडणुकीच्या काळात बाजारात थोडी उलथापालथ होणं अगदी सामान्य आहे, त्याला घाबरून जायचं कारण नाही. तिसरं, बाजाराची लाँग टर्म दिशा ही देशात होणाऱ्या आर्थिक सुधारणा आणि जागतिक परिस्थिती या 2 गोष्टींवर अवलंबून असते. आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, लक्षात ठेवा, बाजार कोणत्याही पक्षाला मत देत नाही, गुंतवणूकदार मत देतात, ते स्थिरतेला म्हणजेच प्रेडिक्टिबिलिटी. तर मग पुढच्या वेळी जेव्हा निवडणुकीचे वारे वाहू लागतील तेव्हा आपलं लक्ष फक्त टीव्हीवरच्या हेडलाईन्सवर असेल की क्षितिजावर म्हणजेच लाँग टर्म परिणामांवर? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?